सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है। जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या CapCut ॲपची इथे गरज पण नाही। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तिथून तुम्ही जिथे जाऊन टेलिग्रामवर जाऊन जिथे इथं ॲप जिथे डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर इथे अवेलेबल आहे मित्र। तर वेबसाईटची सुद्धा लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे मटेरियल डाउनलोड इथं करू शकता। आणि त्यासोबत मी जिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा व्हिडिओचे जे मटेरियल आहे तिथं अपलोड जिथे करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या जिथे यूट्यूब चॅनल होती इथं पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे येत असतात मित्र। तर मित्र, अजूनही जे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो केले असेल तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र। चला तर मित्र, आपण जिथे आपल्या इथे व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या जे सर्वात इथे VPN जे असेल ते आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या काय आहे, त्या इमेजला जे सर्वात आधी त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो। तर 20 सेकंदापर्यंत इथं आणल्यानंतर आपल्याला परत इथं काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या परत त्याच्या इमेजच्या जिथे इथं काय करायचं सुरुवातीला येऊन जायचं आहे। तर आधी मी इथे जिथे 20 सेकंदापर्यंत इथे ह्याची जी लेअर असेल तिथे करून घेतो। तर झाल्यानंतर आपल्या परत इथं सुरुवातीला येऊन जायचं। सुरुवातीला आल्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा ब्लॅक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा। ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून टाकायचा आहे। तर आपण इथं एक्स्ट्रा जे इथं करूयात। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं ब्लॅक कलरचा व्हिडिओ ॲड केला आहे त्याला सुद्धा इथं डिलीट करायचं आहे। तर इथं डिलीट वगैरे झाल्यानंतर जो आपण इथं आपला जो ऑडिओ आहे मित्रांनो त्या ऑडिओवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या बिटच्या ऑप्शनवरती इथं येऊन जायचं। बिट्सवरती जाऊन ऑटो जनरेट इथं करा, म्हणजे जे आपले बिट असतील ते इथं जनरेट होतील मित्रांनो। तर वेट करत आपण मित्रांनो बिट जे आहेत तिथं जनरेट होईपर्यंत। तर मित्र, अशा प्रकारे आपले जे इथं बिट्स होते ते इथे जनरेट झाले। तर जनरेट झाल्यानंतर आता आपल्या इथं राईटवरती क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर आपल्या बघा मित्र काय आहे, इथं बिटनुसार जो आपला इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा आहे। तर ती बिट कशी ओळखायची ती बघा मित्र, खाली तुम्हाला बघा ॲडवरती एक येलो कलरचा डॉट दिसत आहे। तर ते म्हणजे आपला बिट आहे। तर त्या बिटनुसार इथे आपले इथं इमेजेस काय करायचे आपल्या इथं स्प्लिट करायचे। तर आता त्या डॉटनुसार तुम्ही इथं इमेज जो असेल तिथं स्प्लिट करा मित्रांनो। तर मित्रांनो, आता स्प्लिट करायचं तुम्हाला माहिती पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही अशा प्रकारे जे इमेज असतील तिथं बिटनुसार इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। त्यानंतरची जी काय स्टेप असेल ती आता तुम्हाला इथं सांगतो। ओके, तर मित्र, इथं स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इमेजेसला काय करायचं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर ते ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या बघा मित्र काय करायचं, आता सुरुवातीला बघा मित्र आपल्याला काही इमेजेसला ॲनिमेशन द्यायचं नाही आहे। तर आता कुठून जे आपलं ॲनिमेशन इथं द्यायचं आहे ते तुम्हाला इथं मी सांगतो। तर आता आपल्याला डायरेक्टली इथं काय करायचं बघा मित्रांनो, एक 3 सेकंदच्या पण पुढे आपल्याला थोडंसं येऊन जायचं आहे। आपल्याला बघा एक 5 सेकंदावरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आता आपल्या इनमध्ये येऊन जायचं। इनमध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारचा एक भेटेल इथं इमेज बघा, स्टेल्थी फॅश। तर हा जो आपल्या इथं काय करायचा मित्रांनो ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे मित्रांनो। तर तो इथं ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरचे जे ते इथं इमेजवरती येऊन जायचं आहे। परत जे ते आपल्या मित्र बघा काय करायचं आता थोडंसं आपण रिवर्स चालतो आपण आता परत आपण जे पुढे येऊया। तर नंतरचा जो इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत जे ते आपलं काय करायचं मित्रांनो कॉममध्ये येऊन इथं पेंडुलम मन द्यायचं आहे। परत नंतरच्या जे आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्या आणि परत नंतर जे ते आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे। परत पेंडुलम 1 द्यायचा आहे आणि आता परत नंतरच्या जे आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला इथे तिथं बघा कॉम्बो देऊन पेंडुलम 2 द्यायचा आहे आणि आता आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे। परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्या इथं कॉम्बो देऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉम्बो देऊन ते डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे। तर मित्रांनो हेच ॲनिमेशन जे तर आपल्याला ते रिपीट इथं द्यायचे, तर ते रिपीट कुठपर्यंत द्यायचे ते मी तुम्हाला इथं सांगतो। तर आता डायरेक्ट आपल्या पुढे येऊन जाऊयात। तर आपल्या 12 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर 12 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचं आहे। परत आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे।
परत कॉम्बोमध्ये जे ते आपल्या इथं येऊन जायचं, परत पेंडुलम म्हणून द्या, परत नंतरच्या इमेजवरती जे ते आपल्या इथं येऊन जायचंय, परत आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये जायचंय. तर ॲनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर परत पेंडुलम 2 जे ते आपल्या इथं द्यायचं आहे. तर दिल्यानंतर आपल्याला जे ते परत नंतरच्या इमेजवरती ते येऊन जायचंय आणि परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचंय. परत आपल्या इथे येऊन जे ते आपल्याला पेंडुलम म्हणून जे ते द्यायचं आहे. तर इथं चुकून जे आता आपला इथं दुसराच इथं ॲनिमेशनचा जो सिलेक्ट झाला आहे, तर आपण तो इथं रिमूव्ह करूया. तर अशा प्रकारे पेंडुलम म्हणून इथं लावला आहे मित्रांनो. आणि परत नंतर आपला जो शेवटचा इमेज असेल त्यावरती जे ते आपल्या इथं येऊन जायचे, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तो जो हा ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काही ते इमेज होते त्या सर्व इमेजला इथं ॲनिमेशन वगैरे तर लागले आहेत मित्रांनो. तर त्यानंतर आपल्या जे परत मित्र आपल्या बघायचं आपल्या सुरत येऊन जायचे आणि आता इथं काही आपले जे इफेक्ट असतील ते द्यायचे आहेत. तर देण्यासाठी आपल्या स्वतः येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपल्याला जे काय करायचं मित्रांनो बघा, व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. तर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपलं एक इफेक्ट भेटेल. तर तो अशा प्रकारचा इफेक्ट आहे मित्र बघा, गोल्डन बिंग बँग अशा प्रकारचा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट, तो इथं अप्लाय करून टाकायचा. अप्लाय वगैरे करून टाकल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथं 3 सेकंदापर्यंत आणायचे. आणि परत नंतरच्या आता आपल्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचे. ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये स्मोक भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या इथं 4 सेकंदापर्यंत करा. परत नंतर त्याच्या इमेजच्या इथं सुरत येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरेशन ऑप्शनमध्ये येऊन मून अँड स्टार हा जो इथे इफेक्ट असेल तो अप्लाय करून परत आपल्या जे ते काय करायचं याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 6 सेकंदापर्यंत करायचे. 6 सेकंदापर्यंत केल्यानंतर आपल्या परत जे ते 4 सेकंदाचे त्या इमेजवरती येऊन जायचं आहे. आणि परत आपल्याला जे काय करायचं व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं आहे. परत ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आपल्या इथे जे ते येऊन जायचं आहे किंवा ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये इथं आल्यानंतर बघा मित्रांनो एक आपल्याला एक भेटेल मित्रांनो बघा, लायटिंग वर टेक अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो इथं आपले करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज तिथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या जिथे काय यायचं बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो इफेक्ट, तो अप्लाय करून टाका मित्रांनो. तो अप्लाय वगैरे केल्यानंतर दोन इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा की इथं भेटेल इथं इफेक्ट, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पुरती करून घ्या. म्हणजे 2 इमेज पुरती इथं आपल्या ॲडजस्टमेंट जे असेल तिथं करायचे. आणि परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं बघा मित्र काय आहे व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. आल्यानंतर इथं स्पेक्ट्रम स्कॅन अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट, तो अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 10 सेकंदापर्यंत करायचे आहे. परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक ग्लोविंग डबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो अप्लाय करून त्या इमेज 2 इमेज पुरती इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये किंवा तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्ये गर्ल्स सिक्रेट अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करा. जर का तुम्हाला इथं कुठे भेटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली वरती सर्च जे तिथं करू शकता गर्ल्स सिक्रेट अशा प्रकारे तुम्हाला इथं इफेक्ट जो असेल तिथं भेटून झाला आणि इथं अप्लाय वगैरे करून टाका मित्रांनो. त्याची ॲडजस्टमेंट इथं एंडपर्यंत आपल्या इथं करायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपल्याचा इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जे तिथं क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्र अशा प्रकारे आपला जो आजचा इथे व्हिडिओ होतो इथे एक्सपोर्ट होण्याची इथं सुरुवात झाली आहे मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.